या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलसोबत जोडणाऱ्या सर्व इष्टभ्राता आणि माता सर्वांना माझं आंतरिक जयगुरु। तुम्ही सगळेच सुख समृद्धी आणि इष्टकार्य सतत करणारे, नेहमीच तुमच्यावर श्री ठाकूरजी प्रभू यांचा आशीर्वाद सदतीत असं राहो अशी मी मनापासून इच्छा बाळगतो, अशी अपेक्षा करतो। परमप्रेममय श्री ठाकूर अनुकूलचंद्र कोण होते, कोण आहेत, याविषयी एक छोटीशी कथा तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि आशा बाळगतो की तुम्हाला खरंच आवडणार। बालक अनुकूल तेव्हा खूपच लहान होते। त्यावेळेस माता मनमोहिनी देवी त्यांना घेऊन उमेश लाहिडी म्हणजे ठाकूरजींचं मामाजी त्यांच्या गावाला फिरायला गेले। उमेश लाहिडी यांना एक सवय होती, भगवान श्रीकृष्ण बालगोपाल यांची पूजा अर्चना करून प्रसाद चढवल्याशिवाय ते कधीही अन्न आणि पाणी घेत नव्हत्या। ही त्यांची नियमित सवय, दररोजची सवय, त्यांच्या अंगी बांधलेलं हे सवय। आणि त्या सवयीप्रमाणे एकदा काय झालं, माता मनमोहिनी देवी स्वयंपाकघरात आपल्या कामात व्यस्त होत्या आणि बालक अनुकूलला वरांड्यात खेळणी देऊन झोपवण्याचा प्रयत्नासाठी सोडून दिली होती। अशातच मामा उमेश लाहिडी यांनी फूल, फल, मिठाई सर्व पूजेच्या वस्तू घेऊन पूजा अर्चना केल्यानंतर बालगोपालांना प्रसाद चढवलं आणि स्वतः ध्यानात बसले। काही वेळानंतर अचानक भांड्यांचा आवाज होतो आणि मामा उमेश लाहिडी यांचं डोळे उघडले जातं। डोळे उघडल्यानंतर एकदम मामा आश्चर्यचकित होतो आणि खूप जोरात ओरडतो, मनो मनो तू लवकर इकडे ये। मामाजींना खूप राग येतो, रागात लाल होतो मामा। आणि मनमोहिनी देवी आल्यानंतर मामाजी म्हणतो, हे बघ बालक अनुकूल काय करतो आहे। या ठिकाणी गोपालांच्या मूर्तीला बाजूला ठेवून स्वतः त्या ठिकाणी बसलेत आणि मी बालगोपालला भोग चढवलेला स्वतः खात। माता मनमोहिनी देवीला सुद्धा खूपच राग आला, शिवीगाळी करत बालक अनुकूलला त्या ठिकाणाहून घेऊन गेलेत आणि पुन्हा आपल्या कार्याला सुरुवात केली। मामाजींनी सुद्धा पुन्हा फल, फूल आणि मिठाईचं जुगाड करून बालगोपालांना पूजा अर्चना केली आणि पुन्हा प्रसाद चढवून डोळे मिटून ध्यानमग्न झाले। काही क्षणात पुन्हा भांड्यांचा आवाज येतो। तेवढ्यात मामाजींचे डोळे उघडले जाते आणि पाहत होतो काय, पुन्हा बालक अनुकूल त्या ठिकाणी विराजमान आणि बालगोपालांना चढवलेला जो प्रसाद होता ते खात आहे। मामाजींना खूपच राग आलं आणि रागारागात त्यांनी माता मनमोहिनीला पुन्हा बोलवलं, हे बघ तुला सांगितलं ना, याला कुठेतरी घेऊन जा। माझ्या ध्यानमग्न अवस्थेत मला या ठिकाणी अडथळा येतोय, पूजा अर्चना करायला मला कुठेतरी अडचण जातोय। माता मनमोहिनी देवी पुन्हा बालक अनुकूलला शिवीगाळ करतो आणि तिथून घेऊन जातो। मात्र यावेळेस बालक अनुकूलला एका छोट्याशा खोलीत डांबून त्यांनी बाहेरून कुलूप लावून दिला आणि आपल्या कार्यात मग्न झाल्या।
मामाजींनी पुन्हा फळ फूल आणि मिठाईची जुगाड करून बालगोपालांना प्रसाद चढवलं आणि पुन्हा ध्यानाला सुरुवात केली. पण व्हायचं तेच झालं. पुन्हा आवाज आला आणि मामाजी डोळे उघडले तर सारखीच अवस्था. बालक अनुकूल बालगोपालांच्या मूर्तीला बाजूला ठेवून स्वतः त्या ठिकाणी विराजमान झालेत आणि बालगोपालांना चढवलेला प्रसाद स्वतः खायला सुरुवात केली आणि गालातल्या गालात थोडं थोडं हसायला लागला. आता मात्र मामा उमेश लाहिडी अजिबात रागावले नाही, कारण त्यांना कडून चुकलं होतं. त्यांना हे माहीत झालं होतं की वारंवार माझ्यासोबत ज्या या घटना होत आहे आणि तो बालक काही साधारण बालक नव्हे. आईला बोलवलंय. बालक अनुकूल त्या ठिकाणी बसलेलं. आई त्या ठिकाणी आल्या. मनमोहन देवी रागवायला सुरुवात केली, पण मामाजी म्हणे, मनो तू याला शिव्या देऊ नकोस. आता मला कडून चुकलंय. मला माहीत झालंय की हेच ते प्रभू आहेत ज्यांची मी नित्य सेवा करतोय, ज्यांची पूजा अर्चना करतोय, ज्यांच्यासाठी दिवस रात्र मी एक करून त्यांच्यासाठी माझं जीवन वाहून दिलेलं आहे, ज्यांच्या चरणी मी स्वतःला अर्पण केलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण बालगोपाल हेच माझे बालगोपाल आहेत. तू यांना शिवीगाळ करू नको. असे आहेत परमप्रेममय श्री श्री ठाकूर अनुकूलचंद्र. त्यांनी दिलेले बरेच वाणी सुद्धा आहेत. बुद्ध ईशा यांच्यात विभेद करू नकोस, ते सगळे एकच आहे. यदा यदा ही धर्मस्य. जेव्हा जेव्हा युग परिवर्तन होत असते तेव्हा त्या युगामध्ये ज्या ज्या पद्धतीनं मानवाच्या कल्याणासाठी सोयीस्कर ज्या गोष्टी असतात त्या पुरवण्यासाठी, भक्तांना उद्धार करण्यासाठी प्रभूजी स्वतः या जीव जगताच्या उद्धारासाठी मानव रूपात येतो आणि कलियुगाच्या शेवटी सर्वांना उद्धार करण्यासाठी युग पुरुषोत्तम परमप्रेममय श्री श्री ठाकूरजी यांनी जन्मग्रहण या भूतलावर घेतलं. त्यांनी सत्संग आश्रमची निर्मिती केली आणि सत्संग आश्रमला मॅन मेकिंग फॅक्टरी सुद्धा म्हटले जाते. मनुष्य तयार करण्याचा कारखाना. ज्या वाईट सवयी आहेत, ज्या काही वाईट मार्ग आहेत, त्यातून परावृत्त करून माणसाला माणूस घडवणे हे सत्संग आश्रमचं कार्य आहे. ठाकूर अनुकूलचंद्रजी यांनी सर्वांना हजारो उपदेश दिलेला आहे वाणी आणि ग्रंथाच्या माध्यमातून. ते जर आपण आत्मसात केलं, आपल्या आचरणात आणलं तर नक्कीच स्वतःचं जीवन तर आपण बदलवून टाकू, स्वतः तर सुधरून जाऊ. देवत्व येतील आपल्यामध्ये जर आपण त्यांनी स्मरण केलं. त्यांनी सांगितलेलं पंचनीती, यजन याजन इष्टभृती स्वस्त आणि सदाचार याचं नित्य आपल्या आचरणातून जर आपण खरंच त्या पद्धतीने वागलं तर आपलं हे मानव जीवन नक्कीच आपण एक चांगलं माणूस म्हणून जगू शकू. तर मित्रांनो, स्वतः नाही, स्वतःसोबत आपल्या परिवारातील सदस्य एवढंच नाही तर आपला मित्र, आपल्या आजूबाजूचे शेजारचे लोक सर्वांना यजनच्या माध्यमातून भगवान अनुकूलचंद्र कोण आहेत त्यांची माहिती द्या आणि सर्वांना एक चांगलं समृद्ध जीवन जगण्यासाठी आपण मदत करा. इनडायरेक्टली आपण प्रभूजींचंच कार्य करणार आणि आशा बाळगतोय की नक्कीच तुम्ही सगळेजण यजन याजन इष्टवृत्ती स्वस्त आणि सदाचार या पंचनीतीचं पालन करणार आणि स्वतःसोबत इतरांचं सुद्धा
चांगलं कसं होणार यासाठी नक्की प्रयत्न करणार. तर तुम्हाला आवडलं असेल हा चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना मात्र शेअर करायला विसरू नका. तर भेटूया एका सुंदरशा व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांना जय गुरु, वंदे पुरुषोत्तमम.